मुकुन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन हे पांडुरंगकरो प्रथम नमः प्रथम नमः पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन गुजर जरा नसातांजिया दुसरे जरा नजंतांजिया पंचकृपदाले तुझा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवका झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक सेवे लागी सेवका झालो सेवे लागी सेवका झालो सेवेलागी सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा जय अंजगिर्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग
महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबरा आहे. त्यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेत स्वतःचं हित जागायला लावणारा अभंग सेवेकरता निवडलाय. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर, की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, किंवा कतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, प्रभो प्रलय स्थानम निधानम निज मव्यम. माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात: म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माचं सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच देवाच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात: एकोहम बहुश्याम, एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण हे अटळ आहे, पकून कधी झाले सांगता येत नाही. म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आपण पाहतोय श्री कुलस्वामी खंडेरायाच्या प्रांगणामध्ये सुंदर असं खंडेरायाचं चरित्र कथा आणि कीर्तन महोत्सव. त्यामधील अगदी 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प. आष्टी झोपली का जागी? कितवा दिवस आहे आज? दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान खंडेरायाच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नामवंत कीर्तनकार दरवर्षी आपल्या गावात येतात. पंचक्रोशीत तालुक्यात नाही तरी जिल्ह्यातला 1 नंबरचा सप्ताह म्हणजे आपल्या आष्टी गावातला आहे. खूप मोठं अगदी चर्चेमध्ये गाव आहे. दरवर्षी नामांकित कीर्तनकार येतात. दरवर्षी तुम्ही बहुसंख्येने कीर्तनाकरिता उपस्थितही राहता. आता बरेच जण झोपले की जागे का आई कळणं अशी रगी गोंधळ बसलेत नसते. थोडंसं जागा राहण्याचं काम करा. कीर्तनाकरिता सर्वच तरुण मंडळी, आयोजक असतील, सर्व नियोजक असतील, सर्व एकदा सप्ताह कमिटीसाठी जोरात टाळी वाजवायची. खूप सुंदर असं आयोजन करतायत. पहा तीर्थलय आवडलं पहा आपल्याला. आयुष्यात पहिल्यांदा बसले ती पटपट ये नवी असं वाटायचं उठून पळावं का काय नाही. पण ते आणलं लोटच देख पाठी बघून त्याला हां लाईटवर आहे का असे. मला वाटलं ती लोटायची तेव्हा पुढे यायचं काय. यांनाही बसवा एखाद दिवशी त्याच्यात. नुसते कीर्तन करत नका बसू. समजलं मला. असो सर्व सप्ताह कमिटी मंडळींचे धन्यवाद. त्यामध्ये गुरुजन म्हणून लाभलेले महाराष्ट्रामध्ये आज कीर्तन क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, नितांत माझ्यावरती बहिणीसारखं प्रेम करतात. काल ज्यांचं कीर्तन तसं पाहिलं तर एखाद्या गायकानं दुसऱ्याच्या कीर्तनात उभं राहून गायन करणं तेवढी मोठी गोष्ट नसते. पण खरोखर आष्टीकरांवरती नितांत प्रेम आहे आणि आपण सर्व गावकरी मंडळींचं दादांच्या वरती प्रेम आहे. पण काल कीर्तनाची सेवा केली आणि आज कीर्तनामध्ये गायनाची सेवा करण्यासाठी उभे आहेत. खरोखर मनाचा मोठेपणा असावा लागतो याकरिता. जोरात टाळी वाजवा. आदरणीय श्रद्धेय अर्जुन दादा मोठे दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले कोकिडीसारखा कंठ आहे पहा आदरणीय हरिभक्त परायण. बऱ्याच वर्षापासून आमचा परिचय आहे. गायन तर चांगलंच आहे पण स्वभावही तेवढाच चांगला आहे. हरिभक्त परायण आमचे कृष्णा महाराज मोरे दादांचे धन्यवाद. इकडे आदरणीय हरिभक्त परायण अंकुश महाराज कौशल्य, सुंदर आडनाव आहे पहा. जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरिता आहे. त्याचबरोबर सर्व टाळकरी मंडळी आहेत. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. म्हणजे संस्थेतील विद्यार्थी असतील. इकडे चोपदार म्हणजे भानुशे महाराज, इकडे दुसरे बाबा. भानुशे महाराज काही टेन्शन नाही ना आता काय उड्या मारता. मी माईकला धरून उभी राहिली इथं म्हणलं अवघड व्हायचं आपलंच. इकडे सर्व माझे छोटे छोटे बांधव तुमचे धन्यवाद व्यक्त करते. नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्थान राजूर त्यांच्याकरिता एकदा जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्त आणि आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे. आपल्या परिसराचं भूषण. महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रात खूप मोठं नाव आहे पहा. बऱ्याच वर्षापासून आम्ही नाव ऐकून आहोत पण भेट पहिल्यांदाच आहे. आदरणीय हरिभक्त परायण समय अशी सादर व्हावे. सुंदर वाजवण आहे श्यामदादा श्रावणे. जोरात टाळी वाजवायचे. आणि स्वभावी तेवढा चांगला असं वाटतंय मला. किती खोजा गवऱ्या फुटल्यासारखे बसले असते तो म्हणा. ऐकून जरी बसले तरी अजिबात त्यांना कौतुक नाही काही नाही. पण खरोखर दादांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच यूट्यूब चॅनल सर्वांचे धन्यवाद. आज कोणाचंच नाव घेणार नाही मी. सगळे माझ्या ओळखीचे तिकडच्या भागात आले की अजून 2-3 राहिले तरी बी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. माझे वडीलही कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. तिकडे चोपदार बाबा असतील
विनेकरी इकडे वरचे दुसरे विनेकरी, त्याचबरोबर पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्त, ज्या विद्यार्थिनी माझ्याकडे आहेत गोळेगाववरून आलेले त्यांचे वडील असतील त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अजून पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्त, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात सर्व हरिभक्त परायण मंडळी. या ठिकाणी कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, कोणी कथाकार असतील. आता चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. एकदा साऊंडवाल्या दादांकरिता जोरात टाळी वाजवायची. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेले, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. आणि सगळ्यात मोठा सिंहाचा वाटाय पहा. महाराष्ट्रातील कितीही नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं, भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विना कीर्तन. कळते तुम्हाला? आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, आजच्या कीर्तनाची यजमान आदरणीय श्रीमान किशोरदादा रामराव सोळंके, बरोबर आहे ना, त्यांच्याकरिता जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर आजचे सर्वच अन्नदाते असतील, बालाजी दादा जगदाळे, डॉक्टर श्री जगन्नाथ बरसाले, गणेश दादा शहाणे, आणि ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्यापर्यंत आली श्यामदादा सोळंके, त्यांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल हनुमान की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. ज्ञानदेवी रचेला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला सेकळस, भजन करा सावकाश, बहिणी मने फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओजा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र तिकुळा पावन तो देश, पवित्र तिकुळा पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. संतांची मांदियाळी पाहली महाराष्ट्रामध्ये, आपापल्या पद्धतीने देवाची प्राप्ती केली आहे. कधी कधी लोक सांगतात ताई देवाची प्राप्ती करायची असेल, सप्त्यात सहभागी व्हायचं असेल तर पैसा, गाडी, बंगला हे असेल तर देव त्याच्याकडे येतो. असं नाही अजिबात काय. आज आम्ही भोजनाकरिता गेलो होतो, ज्यांच्याकडे पंगत होती ना, साधं घर आहे. कधी कधी सांगत असते 50 एकरचा मालक असू द्या, 3-3 मजली बिल्डिंग असू द्या, पण कधी सप्ताहामध्ये 500 रुपयाची पावती सुद्धा फाडत नाहीत. एवढे अभागी लोक आहेत. पण पत्र्याचं घर असू द्या, पण फक्त मनाचा मोठेपणा असावा लागतो, याशिवाय एवढ्या सेवा घडत नाहीयेत. आणि इथं येण्याकरिता सुद्धा संतांनी वर्णन केलंय, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढ्या सहजासहजी सप्ताहामध्ये सुद्धा आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी सेवा करण्याचा सौभाग्य जेव्हा आपल्याला लाभतो ना, एवढ्या सहजासहजी भेटत नाहीये. त्याच्याकरिता काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं. जगाचा मालक श्रीमंताच्या घरी जातो असं कधी डोक्यात आलंच तर कधी कधी पहा, भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्ली देवानं. अंतकरणात फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी.
कवीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाशी. अंतकणला तर फक्त भाव भगवान परमात्माला पाहिजे. थोर प्रेमाचा अभू केला हाची दुष्काळ तयाला. कधी डोक्यात आलंच तुमच्या? सुंदर प्रसंग सांगते. भगवान परमात्माला कित्येक साधू संतांनी कोणतीच कधी गोष्ट मागितली नाही, तरी जगाच्या मालकानं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहिले. 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. का? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. अंतकरणात फक्त भाव शुद्ध असावा. त्याच्या पुढे भगवान परमात्मा ज्या वेळेला पांडवांची शिष्टाई करण्याकरिता दुर्योधनाकडे गेले, दुर्योधनाला सांगावं पांडवांना 5 गावं तरी दे. देवा, सोयीच्या टोकावर बसेल एवढी जमीन नाही भेटणार. जगाचा मालक निघाले. कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करता, देवा आलेच आहात तर भोजन करून जा. देव म्हणतात, ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान आहे तिथे अन्न काय पाण्याचा थेंबही ग्रहण करू शकत नाही. भगवंत निघाले. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नाही होवे. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. तिथून विदुरा घरच्या भक्षुनी कन्या पनमनंदी झाला. मनमोहना मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, नंदा झाला बेला. मनमोहना मुरली वाला. अंतकरणात फक्त शुद्ध भाव असावा. बऱ्याच जणी सांगतात, ताई आम्ही स्वतः नैवेद्य दाखवणं तर देवाला, पण आमच्या हाताने देव खात. देवाला नैवेद्य दाखवता खरं बोला राधा अक्का? रोज देवपूजा करता का? गंगू मावशी, असे ब्लँकेट गुंडाळून बसल्या तुम्ही. खरं सांगते तुम्हाला, तुमचे तोंड सुद्धा दिसेना मला नीट. नाही बोलल्या तुम्ही तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. इकडं पहा. देवाला रोज आंघोळ घालता का? देवपूजा करता का रोज? असं करा नाही तर असं करा. देवपूजा करताना खरं खरं बोला. कापसाच्या दिवसात सकाळी 6 वाजता बाई शेतात निघती. 8 वाजता मला सांगा, 8 दिवसातून जर एखाद्या वेळेला टाइम भेटलाच देवपूजा करायला, अख्खे देव बकेटभर पाणी आणतील. अख्खे देव एकदाच बकेटीत. देवाला वरती काढल्यावर तुम्ही का त्याला टॉवेलने पुसता का? अशी देवाच्या मुंडक्याला झटती धरतीन असं झटकती का? तर पाणी राहू नये देवघरात. खरे का खोटे? कशाचे देवपूजन, कशाचं काय आलंय? बऱ्याच जणी देवाला नैवेद्य दाखवायच्या आधी मला सांगा, स्वयंपाक करताना तुम्ही भाजी करता का? भाजीला शेंगदाणे टाकता का? माय हा केसराबाई, सगळ्या नावाचे आहेत का काय आपल्या इथं? नेमके शेंगदाणे टाकता ना भाजीला? हा, भाजीला खोबरे टाकता का? खरं खरं सांगायचं मला, भाजी करताना किती जणीचा हात आपापल्या तोंडाकडे जातो? कुठला नैवेद्य आणि कशाचं काय? तुम्ही म्हणाल ताई देव आम्ही नैवेद्य दाखवतो, पण देव आमच्या हातानं देव खातो पाक, पण खाऊ घालण्याची ताकद सध्या आपल्याकडे नाही. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणता ना, अच्युतम केशवम कृष्ण राम नारायणम. आता शिक आवाज यायला लागले हळूहळू, जरा अजून येईल. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणात भाव शुद्ध असावा. भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुंदर वर्णन केले पहा. मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे देव. बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. हो दगडाचा देव त्याला वडराचा भेव, सोन्याचा देचा देव त्याला जोड
कशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अंतकरणात भाव शुद्ध असावा. प्रत्येक संतांचं वर्णन करा. जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय संत एकनाथ महाराज संत सावता महाराज संत गोरोबा काका संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाई संत सोयराबाई अनेक थोर संत मंडळी आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. तुम्हाला सांगू जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस आहेत. मंदिर किती सुंदर असू द्या, मंदिराची सुंदरता असते महिला मंडळ मंदिराच्या कळसावरून, पुरुष मंडळी इकडं. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर लोक म्हणतात काय नकटं नाक घेऊन बोलता. एकमेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि आपल्या नाकाकडे सुद्धा लक्ष देऊ नका. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. पा महिला मंडळ एके बाईला एवढी एवढं नाकान भली मोठी नथ नाकात घातली. मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या आष्टीत आपलंच भूते, पण तरी सांगत नाही पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पाहत. नाक नाही तेने वाया गेली नाक नाही तेने वाया गेली हो काय करावे ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. नाकाला प्रेमा विना भजन विना मोती आरता विना पोती वाचुनाय आरता विना पोती वाचुनाय प्रेमा विना भजन नाका विना मोती आरता विना पोती वाचुनाय आरता विना पोती प्रेमावीन भजन नाकावीन मोती अर्थावीन पोती कळते ना तुम्हाला. काय झालं पुढे एक जण पुढे सांगायला आणि एक जण मागं सांगायला. बरोबर. नाकाला शेंडा असं तर किंमत आहे. मुलगी पाहायला गेल्यावर सुद्धा पहिला काळ होता. पोरग पोरगी पाहायला गेलं की पोरग म्हणायचं पोरगी काळीच आहे, पोरगी सावळी आहे, पोरगी उंच आहे, पोरगी बुट्टी आहे, पोरगी जाड आहे. आता म्हणतो बांगी का असं ना पण पा भेटच ना तर करणार काय. तुमच्याकडे पाहतात का पोरी आष्टी? बरेच जण दिसायला लागलेत मला इथं. त्याच्यामुळे विषय निघाला. पहा गावागावात टेम्पो टेम्पो टेन्शन घेऊ नका अजिबात. आमच्या गावात सुद्धा एक पोरग म्हणे ताई एखादी पोरगी पहा. म्हणलं आता वय किती? म्हणलं आता आहे 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो. गावागावात टेम्पो टेम्पो येत. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. पहा महिला मंडळ नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. न तो काही का जणांना 12ही महिने पाऊस काळ असतो. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत आणि तुकोबारायांचा अधिकार. माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकाराम 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 नाम घेता
घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगल कंप सुटावा सामर्थ्य तुकोबा यांचं साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे. तुकोबा म्हणतात हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, भाळावरती चंदनाचा टिळा आणि एकदा तरी अंतःकरणात संतांविषयी कळवळा असावा. मनुष्य देह धारण करून आलायत, एकदा तरी माणसानं माळ घालावी. किती जण माळ करीत हे नाही विचारणार, पण कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी काढल्या. चांगलं माळकरी होतं, डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. काढली ना माळ. मी म्हणते मेला असतं तर चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. काय केलं असं आपण तरी जगून. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, हा ओरिजिनल वारकरी आहे. एकदा का गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, होय होय वारकरी पाहे पाहे रे. एकदा तरी पंढरपूरची वारी, पंढरी शेजारे आल्या नव संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि वो भा. सगळे जण म्हणा. काय उदास तोंड घेऊन बसले तुम्ही, जोरात म्हणा थोडं. वाट पाहि वो भा. आपल्या गावात चपतेले झालेत वाटतं, तर थोडं जोरात म्हणा. वाट पाहि उभा. महिला मंडळीकडे जेवायला देतात कणीच ती महादेवाची पूजा चालू आहे, तसं नाही ना काही. वाट पाहि उभा. हे असं विठ्ठल विठ्ठल एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. जीवनात योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल. काही काही लोक म्हणतील ताई माळ घालू, पण गावकरी म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला लागायचं असेल तर लोक नाव ठेवतात पहा. पण तुकोबारायांनी वर्णन केलंय, निंदकाचे घर असावी जिल्ह्यात. काय म्हटलं तुकोबाराय, निंदा करणारी लोक आपल्या शेजारी असू द्या, काळजी करू नका. आपण फक्त मार्ग बरोबर पाहिजे, स्वतः चालत राहा. कारण योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल तर लोक नाव ठेवतात पहा. सांगण्याचं तात्पर्य, एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणात संतांविषयी कळवळ असावा. तुकोबाराय म्हणतात, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचे अभंगाचं पहिलं चरण. आपल्या हिता जो असे जागता, 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 आपल्या
श्लोकाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तर याची तुकोबाराय म्हणतात जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. आता हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? तुम्ही सांगाल ताई डोळे उघडून पाहतो त्याचा अर्थ आम्ही जागेच आहोत. जीवनाचं नेमकं हित कशात हे लक्षात येत नसेल तर आपण जागे असून देखील झोपल्यात जमावत. हिताच्या ठिकाणी जागा राहणं, आज लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला हित कळतं. फरक एवढाच आहे, कोणाचं हित गाडीत, कोणाचं बंगल्यात, कोणाचं जमिनीत, कोणाचं प्रॉपर्टीत, प्रत्येकाचं हित भिन्न आहे. पण संतांनी वर्णन केलंय हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मनच का शुद्ध करायचंय? मन हे चंचल चपळ जाता येता. बऱ्याच जणी कीर्तनात बसलायत पण मन इकडे तिकडे फिरून येत असेल. एक म्हातारी तर अर्ध्या कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी काय झालं? ताई कुलूप लावलो घराला पण झटकाच नाही दिला. इथं झटका देण्यात अर्थ आहे कुलूपाला काय? सांगण्याचं तात्पर्य आहे. संतांनी वर्णन केलंय मन हा मोगरा अर्पून ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करा. आणि जीवनाचं हित कशात? भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये. तुम्ही सांगाल ताई भजन करू पण फायदा काय आहे? फायदा आहे ना. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामस्मरण करा, कधी संकट येणार नाही. बऱ्याच महिला मंडळींना एक प्रश्न पडतो. सकाळी सकाळी मालक घरातून बाहेर पडले, काहीतरी कामाच्या निमित्तानं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी निघतात आणि प्रश्न हा पडतो की हे चाललेत नेमकं पण व्यवस्थित सही सलामत घरापर्यंत परत पोहोचतील का? केसालाही धक्का लागत नाही. अपघातामध्ये कधीच मृत्यू होणार नाही. तुमचा विश्वास बसेल असं माऊली ज्ञानोबा हरिपाठात सांगतायत. नारायण हरी उच्चारण नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. कोणताच काळ तुमच्यावरती घात करू शकत नाही. फक्त नामस्मरण करावं लागेल. का करावं? भगवंताचं भजन. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाड. त्याच्या पुढे सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. जीवनात प्रकार 3 आहेत विचाराचे. एक विचार माणसानं कधीच करू नये, दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार. पहिला दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करायचा नाही. आज कित्येक लोकांना पहा लोकांचं चांगलं झालेलं अजिबात देखवत नाही. एखाद्यानं बंगला बांधला हे कौतुक कधीच करणार नाही. चांगलं करणं होत नाही माणसानं करू नये पण कोणाचं वाईट करायला कधी जाऊ नये. कित्येक महिला मंडळ सोमवारच्या दिवशी शेजारणीचं वाटोळं व्हावं म्हणून महादेवाला नवस करताना पाहिल्यात मी. शेजारच्याला 50 क्विंटल कापूस जास्त निघाला की हिचं पोट दुखायला लागलं समजायचं. एखाद्यानं बंगला बांधला कौतुक करा, वा बरं झालं आपल्या आष्टीमध्ये असा बंगला नव्हता. एखाद्यानं गाडी घेतली कौतुक करा, आपले कुठं कौतुक करणार आहेत? बंगला बांधला तरी म्हणून त्याला काही काम आहे, लोकांच्या मुंड्या मोडून बांधला असेल. आणि एखाद्यानं गाडी घेतली कौतुक करत नाही. एका गावात 5 सखाराम तात्यानं गाडी घेतली म्हणून तू कराम तात्या रामभाऊ तात्याला पेढा द्यायला गेले. हे घे पेढा. का? सखाराम तात्यानं गाडी घेतली. हे म्हणून त्याला काय काम आहे? घेतली असं हप्ते ना हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ पण घेतली की नाही. घेण्याला किंमत आहे. कौतुक कधीतरी माणसानं केलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार करू नये. का? हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा विचार एकदाच. कोणता? सावधान. हा एकदाच करावा. चुकून डबल झाला 2 बायका आणि फजिती आहे का? कारण एका पुरुषात 2 नारी. पाप वसे त्याच्या घरी. त्याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही. वाटोळ करण्याचा विचार कधी करायचा? तुम्हाला एक सत्य घटना सांगते प्रसंग. एका गावामध्ये 2 पती पत्नी 2 जण राहत होते. 7-8 वर्ष झालं. सासरे वारून 10-15 वर्ष झाले होते. सासरा वारले म्हणून 7-8 वर्षाच्या नंतर ही पत्नी म्हणे काओ म्हणे कुठं फिरायला जाता येईन, म्हातारी घरात राहते म्हणे, कुठं फिरायला जाता येईन काही म्हणे, म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करा. ते म्हणे तू सांग फक्त काय करू. 9 महिने 9 दिवस जे पोरग पोटात सांभाळय ते म्हणे तू सांग फक्त काय बंदोबस्त करू. ती म्हणे 50 एकर शेती आहे, म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या, म्हातारी शेतात राहील, शेतीची राखण होईल आणि आपला कायमचा विषय मिटून जाईल. म्हणे ठरलं. शेतात झोपडी बांधून दिली, म्हातारी शेतात राहायला लागली. 1 महिना जात नाही. 1 महिना गेला आणि परत ही म्हणे तुमचा काय त्रास मला देखवा ना, सकाळ संध्याकाळ म्हातारी डबा घेऊन जावं लागतं, हिचा कायमचा विषय मिटवा. ते म्हणे तू सांग फक्त काय करू. ते म्हणे काही नाही, झोपडीला रॉकेल टाका म्हणे, रात्री म्हातारी झोपल्यावर काडी लावून द्या, कायमचा विषय मिटून जाईल. रात्री सांगता येईल चुलीतली राख निघाली, जाळ निघाला आणि झोपडी जळून भस्म झाली, म्हातारी गेली. ज्या वेळेला ठरवलं दुसऱ्या दिवशी रात्री ही रॉकेलची कॅन घेऊन निघालं.
रॉकेलची कॅन घेऊन चाललं होतं, पण जाता जाता आपण म्हणत नाही देवतारी त्याला कोण मारे. नेमकं शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्यासाठी आल्या आणि ही म्हातारी ज्वारी त्या गायांना हाकलण्याकरिता गेली. म्हातारीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय पोटचा गोळा रॉकेल टाकतोय झोपडीवरती, काडी लावून देताना पाहिलं, पण म्हातारी बोलली नाही. गावाच्या बाहेर भलं मोठं चिंचेचं झाड आणि म्हातारी त्या झाडावरती बसली. यानं 10वा केला, 13वा केला, सगळं झालं. 15-20 दिवस होत नाही तर गावात चोरी झाली. चोरी झाली म्हणून 2 चोरांनी चोरी केली. अमावास्याची रात्र होती, सगळं काळकुट्टा अंधार पडलेला आणि नेमके ते चोर त्याच झाडाखाली बसून दोघाचे लागले भांडण. एक म्हणायचं पहिला वाटा आपला आणि तुझ्या आधी दुसरा म्हणायचं पहिला वाटा आपला. म्हातारी म्हणली 20 दिवसापासून या झाडावरती बसले म्हणे, तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा. थांबन का कोणी? अख्ख्या आष्टीत भूत आलं, भूत आलं, भूत आलं, पळत सुटले. ज्या वेळेला पळत होते म्हातारी खाली उतरली, पैसे मोजून पाहिले तर 5 लाख रुपये भरले. आता लेकरू किती वाईट असलं आणि किती कुरूप असलं तरी आई फक्त त्याच लेकरावरती प्रेम करते, कारण आईची कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. पैसे घेतले आणि रात्री घरी आली, दरवाजा वाजवला, बाळा दार उघड. बाळ्याने दार उघडलं. जसं दार उघडलं म्हणे म्हातारी तर गेली होती, नी आली कशी नेमकी? ती म्हणे तू आई आली कशी? थांब म्हणे पाणी दे अगोदर मग सांगते तुला. म्हातारी पाणी पिली, सांगत होती तुझ्या बापाकडे गेलते म्हणे स्वर्गात. बापानं बघितलं खाली बाळ्याच्या लई संसारात हाल चालले म्हणे, एवढे 5 लाख रुपये बाळ्याला देऊन ये. आता जवळ सुनबाई होती, सुनबाई म्हणे माझे सासरे भेटले, मग 15 वर्ष झालेत, माझे आई वडील बी गेलेत. सासूबाई माझे सासरे भेटल्यावर मग माझे आई वडील बी भेटले असतील. ती म्हणे भेटले ना. ती म्हणे काय नाही म्हणे, तुम्ही तुमच्या बाळ्याला 5 लाख रुपये देऊन या आणि आम्ही सुद्धा आमच्या बाळीला 5 लाख ठेवलेत, पण तिला पण आम्हाला भेटवायला पाठा. कुठं? स्वर्गात. ती म्हणली जायचं कसं? राईट लेफ्ट रस्ता. ती म्हणे टेन्शन घेऊ नको, झोपडी तयार करायची, झोपडीच्या आतमध्ये जाऊन बसायचं, मालकाला रॉकेल टाकायला लावायचं, काडी लावून द्यायला लावायची, किती चटके बसले तरी सहन करायचे. आणि एकदा का धूर निघाला, धुराधुरानं कुठे जायचं? दुसऱ्या दिवशी केली ना झोपडी तयार. ही त्या झोपडीत जाऊन बसली, वरून रॉकेल टाकलं, जीच काडी लावून दिली, चटके बसायचे, पण तिनं सहन केले 5 लाखासाठी. जेच धूर निघाला, धुराधुरानं जीच वर गेली ती अजून खाली आली. विठ्ठल विठ्ठल मला सांगण्याचं तात्पर्य आहे, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा माणसानं प्रयत्न करू नये. तिसरा विचार आहे कोणता? नामधरा कंठी. आणि नामस्मरण का करावं? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. आणि तेच नाम मुखात नसेल, नाम विनमुख सर्पाचे ते बीड. मग ते अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करावं. का करावं? कुठं जायची गरज नाही. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, उठता बैसता भांडता कांडता. त्याच्या पुढे सांगितलंय. बऱ्याच जणी शेतात कापूस वेचायला जातात. मला खरं खरं सांगा, कापूस वेचता किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? मंडा काकू, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? हरिपाठ भजन कशाचा हरिपाठ? अशा लाईनीत कापूस वेचायला उभे राहतात आणि एकमेकीला म्हणणार कीर्तन संपलं पा. अशा इथून निघाल्या गेटमधून, सगळं गाव सोडणार, माझ्या मागं लागणार. खरे का खोट आहे? काम कोणतं करा, तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम, काही म्हणा राम, त्याच्या पुढे भगवान परमात्माचं नामस्मरण. कारण काळवेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धारती, दोन्ही पक्ष पाही उद्धारती. हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे
अचारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, त्याकरिता योग्य वेळेत सावधून नामस्मरण. तुम्ही सांगाल ताई हिताच्या ठिकाणी जागे हो, भजनही करू पण करू म्हातारपणी, नाही करू शकत का? नाक मुख गळू लागले लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ आहे का? संतांनी वर्णन केले त्याकरिता. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भवसागर तरुण पार करायचा असेल त्याकरिता जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकते पुरून. त्याकरिता परमार्थ का? जव ये सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाये चुकू नको, योग्य वेळेत सावध व्हावं. का सावध व्हायचंय? रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल त्या दिवशी लोक म्हणतात राम नाम, जोरात बोला राम नाम. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन सोडते बरोबर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. माहिती का आपला किती वेळ राहिला? सुंदर वर्णन केलंय पहा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस आई जिंदगी इतना मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा तो, छोड़कर अपनी ऊंची हवेली एक फन में बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. पड़े. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. माणसाचं आयुष्य म्हणजे 3.5 हाताचा नरदेह, भगवान परमात्मानं दिलेलं भाड्याचं घर आहे. त्याकरिता योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. म्हातारपणी नाही, म्हातारपणी येईल कशावरून? क्षणभंगुर नाही भरवसा, अरे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. घडी घडी काळ्यात वाट पाहे, घडी घडी काळ्यात वाट पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात वाट पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी काळवात याची पाहे. अजून किती
एकदा जोरात. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, त्याकरिता सावध व्हायचंय. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहे का. माणसं पहिल्या काळात 100 वर्ष जगायचे का. जगणंही चांगलं होतं, खाणंही चांगलं होतं, माणसाचं राहणंही चांगलं होतं. भावना जिवंत होती. आज भावना शून्य जग झालंय. शेजारचं एखादं मेलं तर पंचकृषीत चूल पेटवल्या जात नव्हती. आज शेजारी गेलं तर शेजारचंच भाकरी करून खाते. सांगण्याचं तात्पर्य, कोणाच्या दुःखात लोक सहभागी व्हायला तयार नाही. काळ वेगळा होता. माणसं 100 वर्ष जगायचे का. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पा, लिंबू फेकलं तर मिशीवर बसल असं माणसं होते. आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं. आता तांदूळ ठेवायला सुद्धा जागा नाही राहिली. करणार काय. माणसं तशी दिप्पाडची दिप्पाड. एका टायमाला एक मावळा 5-5 पाचून खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचून, 5 25 एक चपात्या एका टायमाला खायचं. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढी हातपाय भली मोठी डेरीन माय म्हणते महावाघ. कशाचा वागण कशा. पहिल्यासारखे माणसं नाही राहिले पहा. सांगण्याचं तात्पर्य, कोण कधी झाले सांगता येत नाही, त्याकरिता सावध व्हायचंय. स्वतःचं हित नेमकं कशात आहे. आपुल्या हिता जो असे जागता, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता. हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हिताच्या ठिकाणी जागे राहिले कोण. छत्रपती शिवाजी महाराज. आज दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे. केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. आज देव, देश आणि धर्म फक्त त्यांच्यामुळे जिवंत आहे. सगळ्यात अगोदर राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी असे संस्कार दिलेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वतःचं नाव लावून घेतलंय का. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्यालाच जिजाऊचा वाघ म्हणतात. ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकरिता धन्य माता पिता तयाच्या चांगल्या विचाराची लेकर होती. पण आज अवघा महाराष्ट्र त्यांच्याकरिता म्हणतो पहा. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत घ्या हातावरती. थोडीशी थंडी बाजूला सोडा. घ्या हातावरती सगळ्यांनी. पैशावाले, श्रीमंत, गरीब घ्या हात. वाघाच्या जातीची, पोलाद छातीची, जगात वैभवशाली. हात वरती. वाघाच्या जातीची, पोलाद छातीची, जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. भवानी जय जय शिवाजी. जय 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 भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला. राजांचा अधिपती, खऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची. दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती. शिवाचे मावळे नाही कुणाची. चला उठारा उचला भगवान, चला उठारा उचला भगवान. दैन्याचा संपला, दैन्याचा संपला. ला 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 ला
राजाचं नाव गाजत गड गाडी गाडी माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याचं नगरावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानिला जगला माणुसकी जगला माणुसकी जगला माणुसकी पुन्हा जन्म द्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म द्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या नगरावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की बरेच जणांचे आवाज निघले अर्जुन दादा काही जण